राजापेठ पोलिसांनी अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका इसमाविरुद्ध कारवाई करत मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे। या कारवाईत सुमारे 54,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राजापेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंद्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्याच अनुषंगाने 20 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास पोलीस पथक गस्त घालत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली। त्यानुसार दसरा मैदान परिसर बडनेरा रोड अमरावती येथे एका ॲक्टिवा दुचाकीवरून विदेशी दारूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती प्राप्त झाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले। चौकशी दरम्यान त्याने आपले नाव आकाश गोमेज तत्वरावडे असे सांगितले। त्याच्या ताब्यातील ॲक्टिवा क्रमांक MH27 DC 4801 ची झडती घेतली असता वाहनामध्ये विदेशी दारूचा साठा आढळून आला। या कारवाईत पोलिसांनी 90 नग विदेशी दारूच्या बाटल्या, अंदाजे 4,500 रुपये किमतीची ॲक्टिवा दुचाकी आणि अन्य साहित्य असा एकूण 54,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम 65E अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे।